जय हिंद मित्रांनो. आजपासून एक आपण नवीन नवीन सिरीज सुरू करतोय. सिरीज अशी आहे की आता जे सध्या 2026 ची पोलीस भरती सुरू आहे, त्या पोलीस भरतीमधील मराठी विषयाच्या प्रश्नाचे आपण विश्लेषण करतोय. याचं कारण असं आहे मित्रांनो की आता जी काय भरती सुरू आहे ह्यातले सर्व प्रश्न जवळपास पीवायक्यूचे आहेत. पीवायक्यू म्हणजेच काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पीवायक्यूचे आहेत. त्यामुळे आपण एक पीवायक्यूची सिरीज सुरू करतोय. त्यातून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी फायदा होईल किंवा येणाऱ्या परीक्षेसाठी फायदा होईल म्हणून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तरी आता पोलीस भरतीचे पेपर हे वेबसाईटला टाकले जात नाहीत. त्यामुळं आणि पेपर ज्यांना कोणी पेपर गेलेले आहेत ते पेपर टेलिग्रामला वगैरे टाकले जातात, त्यावर टिक वगैरे केलेले असतं. म्हणून काय होतं, आम्ही सर्व पेपर पोलीस भरतीचे सर्व पेपर जे झालेल्या जिल्ह्याचे सर्व पेपर आपण टायपिंग करून आपल्या ॲपवर उपलब्ध करून दिले. हे स्कॅन करून तुम्हाला ॲप भेटेल किंवा यश अकॅडमी पुणे, यश अकॅडमी पुणे टाका, तुम्हाला ह्या लोगोचा ॲप दिसेल. ह्या लोगोचा ॲप दिसेल, ते ॲप घ्या. त्या ॲपवर आतापर्यंत जवळपास 40 जिल्ह्याचे पेपर झालेत. सर्व पेपर तुम्हाला टायपिंग करून उपलब्ध करून दिलेत आणि येणारे पेपर सुद्धा आपण त्यावर मोफत स्वरूपामध्ये सर्व उपलब्ध विद्यार्थ्यांसाठी करून देणार आहोत. आणि ही सिरीज पण मोफतच असणार आहे. सर्व पेपरचं तुम्ही विश्लेषण व्हिडिओ स्वरूपात पाहू शकता. आणि आता आपण डायरेक्ट आज पुणे जिल्ह्याचा पेपर पाहूया. पुणे जिल्ह्याचा पेपर पाहण्याचं कारण असं आहे मित्रांनो की काही जणांना पेपर पुणे जिल्ह्याचा अवघड वाटतोय, बरोबर, की कारण पुणे जिल्ह्यामध्ये एमपीसी करणारा वर्ग मोठा आहे, त्यामुळे वगैरे पुणे जिल्ह्याचा पेपर अवघड येतो म्हणून अशी भीती भरलेली काय आहे, तसं काहीच नाहीये. तुम्ही पेपर बघितल्यानंतर समजेल. डायरेक्टली आपण ह्याच्याकडे जाऊया, पेपर पाहूया डायरेक्ट. बघा, पेपर सुरुवात करतोय. मराठीचे प्रश्न जवळपास कुठून 76 प्रश्नापासून मराठीचे प्रश्न सुरू आहेत. बी शेट असावा कदाचित, कुठलाही शेट असो. आणि आपण टायपिंग केलेले पेपर आहे हा. बघा, पहिला प्रश्न काय म्हणते, पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा. न जुळणारा हे महत्वाचं आहे मित्रांनो, हे वाचलं पाहिजे आपण, हे वाचलं पाहिजे. न जुळणारा शब्द कोणता, त्यामधलं देवनागिरी, मोडी, रोमन हे लिपी आहेत. आणि इडली हा काय आहे, तर एक खाद्यपदार्थ आहे. म्हणून याच्यामध्ये न जुळणारा शब्द कुठला शब्द असेल तर इडली आहे. हा खाद्यपदार्थ आहे, आपण रोज खातोय, त्यामुळे ते शब्द सगळ्यांना जमेल, यात काही शंका नाही. पुढचा प्रश्न, पुढचे दोन्ही प्रश्न बघा सलग आहेत. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते. अगदी साधा बेसिक लेवलचा प्रश्न आहे की डावीकडून उजवीकडे. याबद्दल काय स्पष्टीकरण करावं, आम्ही आता पहिला टॉपिक शिकवत असताना ही साध्या बेसिक माहितीमध्ये आपण 2 शब्द लिहून देतोय, त्यावरच हा प्रश्न पुढचा पण त्यावरच आधारित आहे. मराठी भाषेचे लेखन कुठल्या लिपीत करतात, त्याचं उत्तर देवनागरी, बरोबर. पुढचं, शब्दाचे प्रथम लक्षात येणारे रूप कुठले, थोडासा गोंधळा टाकणारा रूप प्रश्न आहे. आता मी वर्गात शिकवत असताना शिकवतोय, पहिल्यांदाच आपण मूलध्वनी किंवा मूलवर्ण किंवा वर्ण म्हणूया, आपण वर्ण शिकतोय. वर्णाचं अक्षर कसं बनतंय ते शिकतोय, त्या अक्षरापासून आपण शब्द कसं बनतोय ते शिकतो, त्यानंतरच वाक्य कसं बनतं हे शिकतोय. ह्याच्यातलं पहिलं रूप कुठलं लक्षात येतंय, तर वर्ण लक्षात येतंय मित्र. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे मूल वर्ण रूप, याचं उत्तर येईल. हे सर्व काही जणांना अवघड गेला असेल, पण साधा सोपा प्रश्न होता, पण थोडं कन्सेप्टवर आधारित असल्यासारखा हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, येरा लव हे ढॅड्यास आहेत. साधा प्रश्न, साधा प्रश्न. मी सर्वांना साधा म्हणतोय असं वाटेल तुम्हाला, पण बघा, वर्णमाला टॉपिक शिकवत असताना आपण स्वराचे प्रकार आणि व्यंजनाचे प्रकार शिकवतोय. स्वराच्या व्यंजनाच्या प्रकारामध्ये अर्धस्वर नावाचा प्रकार आहे. येर लव हे अर्धस्वर आहे, अर्धस्वर आहेत. पुढचं अत्याधिक अंत, अत्याधिक अंत, अत्यंत येणादेश संधीचा हा आहे, त्याचं उत्तर 4 येईल. पुढचं, भावाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. कारण आता भावाचक नाम वाचलं, सुंदर सौंदर्य बरोबर आहे असं कोणी पहिलं प्रश्नाचं टिक करेल आणि घरी येऊन बघलं तर उत्तर चुकलेलं असेल. असं नका करू, पूर्ण प्रश्न वाचा. सुंदर सौंदर्य बरोबर आहे का, बरोबर आहे. काय शोधायचे आपल्याला, चुकीचं शोधायचं आहे. शूर शौर्य बरोबर आहे का, बरोबर आहे. गंभीर गांभीर्य बरोबर आहे का, बरोबर आहे. नवल नवलाई येईल, नवली येईल का, नवलाई पाहिजे, नवलाई पाहिजे मित्रांनो. त्यामुळं चुकीचं काय असणार आहे, 2 नंबरचा ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा, थोडं कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात, बरोबर का. आताच आपण अर्धस्वर बघितलं, नक्की, म्हणूनच त्यांना अर्धस्वर म्हटलंय आपण, हे बरोबर आहे. पण पुढचं काय होतंय बघा, दुसरं प्रश्न, पुढचं वाक्य काय, यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. कठोर वर्णात नाही मित्रांनो, मृदू वर्णात होतो, मृदू. म्हणून पुढचं वाक्य चुकीचं आहे. अर्ध वाक्य बरोबर आहे आणि पुढचं वाक्य चुकीचं आहे.
म्हणून संपूर्ण विधान चूक आहे का? नाही. या विधानाचा बघा आता पुढचं, या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, पण पुढचं वाचा, संपूर्ण विधान बरोबर नाही. या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे का? नाही. म्हणून उत्तर काय येणार? 2 नंबरचा ऑप्शन येईल. बरोबर, समजते सर्वांना? चला पुढचा प्रश्न बघा. चाकर. काय प्रश्न काय म्हणतोय? चाकर या शब्दातील चा या आद्य अक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? बघा मित्रांनो, काय होतं, आता वर्णमाला शिकवत असताना आपण प्रत्येक वर्णाचं उच्चारस्थान कुठं आहे हे शिकतोय. पण काय होतं, काही वर्ण म्हणण्यापेक्षा मी डायरेक्टली सांगतो की च चा वर्ग यांचा उच्चार 2 ठिकाणी येतोय, तालव्य आणि दंत तालव्य. बरोबर, जेव्हा त्यांना कधी तालव्य म्हणावं कधी दंत तालव्य म्हणावं ह्याबद्दल एक संकल्पना आहे की जेव्हा त्याचा उच्चार येने युक्त होतो त्याला म्हणतात तालव्य, आणि एखाद्या शब्दाचा उच्चार अने युक्त होतो सुरुवात त्याला म्हणायचं दंत तालव्य. बघा आता इथे काय चाकर आहे, चाकर म्हणजे आपण चाकर वगैरे म्हणतो काय? नाही, म्हणून चाकर म्हणतोय, अनियुक्त होतोय मित्रांनो, अनियुक्त चाकर, म्हणून याचं उत्तर काय येईल? दंत तालव्य येईल. समजतंय? चला पुढचं घ्या. काय पुढचं? 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? स्वर म्हणायचं का, स्वरादी म्हणायचं का, कठोर व्यंजन आहे का, संयुक्त व्यंजन म्हणायचं? साधा सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न 86 नंबरचा प्रश्न आहे. संधी करा. वृक्ष अधिक औदार्य कुठला संधी आहे? वर्ध्यादेश संधीचा प्रकार आहे. उर येणार आहे का? नाही. जशास तसं औदार्य येणार आहे का? अजिबात नाही. वृक्ष नाही, हे थोडंसं चुकलंय, इथं 2 मात्रे पाहिजे. वृक्ष अधिक औदार्य वर्ध्यादेश संधी अ किंवा अ ऑब्लिक आ यांच्या समोर जर ओ किंवा ओ ऑब्लिक ओ आलं तर त्याचा अ घेतो आपण. हा प्रकार आहे वर्ध्यादेश संधीचा मित्रांनो. बरोबर, आणि म्हणून याचं उत्तर काय येणार? 2 येणार, पण हे थोडंसं टायपिंग मिस्टेक झाले. वृक्षोदार्य असं पाहिजे त्याचं उत्तर. पुढचा प्रश्न, ह्याच्यावर 2 प्रश्न आहेत मित्रांनो. पुढच्या प्रश्नावर 2 प्रश्न आहेत. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग कसे ओळखा? परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच्या वाक्याच्या अर्थावरून, शब्दावर आपल्याला शब्द देतात, वाक्य कुठून आणायचं? वाक्याच्या अर्थावरून आहे का? अजिबात नाही. पुढचं, परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग हे त्याच्या कर्त्यावरून, कुठला कर्ता आणायचा? एकच शब्द दिला तर जमणार नाही, ते काय चुकीचं आहे. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच्या कर्मावरून नाही. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दावरून ठरवले जाते. बरोबर, एखादा आपण बुक आहे, आता बुक आपण घेतोय, बुक आणि पुस्तक. बरोबर, बुक कोणतं घेतोय आणि त्याचा मराठी शब्द कुठला आहे? पुस्तक. आता पुस्तकाचं लिंग काय? ते पुस्तक. बरोबर, नपुसकलिंगी, म्हणून बुकला सुद्धा आपण नपुसकलिंगी म्हणण्याचा प्रकार आहे. म्हणजे त्याच अर्थाच्या मराठी शब्दावरून आपण इंग्लिश शब्दाला आपण तेच लिंग ठरवतो. म्हणून याचं उत्तर काय आहे? परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग हे त्याच अर्थाच्या मराठी शब्दावरून ठरवले जाते. उत्तर काय आहे? 4. पुढचा प्रश्न 88 नंबरचा प्रश्न घ्या. बाळांनो, कितीतरी वेळा रिपीट झाला यावर्षी हा प्रश्न. बाळांनो या शब्दाची विभक्ती ओळखा. विभक्ती, एखाद्याला आवाज देण्यासाठी वगैरे जी विभक्ती वापरली जाते त्यासाठी त्याला संबोधन विभक्ती आहे. प्रथमेला काहीच हेच नाहीयेत, प्रत्ययच नाहीयेत. द्वितीयेला एक वचनामध्ये सलाते, अनेक वचनात सलानाते. चतुर्थीला आपण सलाते आणि सलानाते, ह्यातला दोन्हीतला फरक काय येतो आपण ते वर्गामध्ये व्यवस्थित समजून सांगतोय. आणि अगदी दोन्ही पर्याय देऊन असं काय प्रश्न अगदी खोलात जाऊन पोलीस भरतीला विचारलेले मला काही यावर्षी दिसत नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द शोधायचा मित्रांनो. गटात न बसणारा कशावर आधारित प्रश्न आहे पहिल्यांदा समजला पाहिजे. हा प्रश्न आहे विशेषणावर आधारित. विशेषण, बरोबर. विशेषण काय आहे? विशेषणामध्ये 3 प्रकार आहेत, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि साधित विशेषण. बरोबर, त्यातलं संख्या विशेषणामध्ये आहे ना, संख्या विशेषणामधला हे सगळे गणनावाचक मधील साकल्यवाचकचे प्रकार आहे तेवढे सर्व. म्हणून हे साकल्यवाचकचे झाले आणि हे कशाचं? अनिश्चित विशेषण आहे. संख्या विशेषणाचाच अनिश्चित प्रकार आहे, म्हणून याचं गटात न बसणारा पर्याय येईल 4. 4 नंबर ऑप्शन याचं उत्तर येईल. पुढील प्रश्नाचा योग्य उत्तरचा क्रम शोधा. बघा आता काय, हा प्रश्न थोडस व्यवस्थित वाचण्याची गरज आहे मित्रांनो. काय माझ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न चुकलेला आहे हा. बघा यांचं काय, बघा, क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द होय. बरोबर आहे का? अगदी बरोबर. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. पळतो,
मुलगा पळतो, धावतो, पळतो हा क्रियापद आहे. त्यातला प्रत्ययरहित मूळ शब्द जो आहे पळ, हे धातू आहे मित्रांनो. हे बरोबर आहे का? मग बरोबर आहे. सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. सर्व क्रियापदे क्रियापद दाखवतात का? राम राजा झाला, राम राजा झाला, किंवा मी शिक्षक आहे, काय क्रिया दाखवतोय? अजिबात काहीच क्रिया नाही, म्हणून हे चुकीचं आहे. थांबा, आता इथं सांगा, अचूक नसलेली, अचूक नसलेलीच म्हणजे काय? बरोबर बरोबर असलेली उदाहरणं शोधायची आहे का? चुकीची उदाहरणं. अचूक म्हणजे काय? बरोबर बरोबर, म्हणून याचं उत्तर येईल फक्त क. समजतंय? चुकीचं शोधायचं मित्रांनो, चुकीचं. लक्षात घ्या. आणि पुढचा प्रश्न घ्या. आता पुढचा प्रश्न, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला काय म्हणतात? वाक्याच्या अर्थाचे 4 प्रकार पडतात: स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी. त्यातलं ज्या क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतो. वावी क्रियापदाला जर वावी वेव्या प्रत्यय लागत असेल तर त्याला आपण विद्यार्थी म्हणतोय, आणि एखादी आज्ञा देण्यासाठी वापरला असेल तर त्याला आज्ञार्थी, आणि जर तर अटीची वाक्य असतील तर त्याला आपण संकेतार्थी क्रियापद असं म्हणतोय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, केवळ प्रयोग अव्यय. या आतापर्यंत केवळ प्रयोग अव्ययावर फक्त आपल्याला उद्गारवाचक चिन्हावर प्रश्न यायचा, पण यावर्षी केवळ प्रयोग अव्ययाच्या उपप्रकारावर प्रश्न आलाय. पण सोपा प्रश्न आहे, काय फार अवघड नाहीये. बघा, मौनदर्शक चूप, गप, चिप अगदी बरोबर आहे. चुकीचे शोधायचे आपल्याला. हर्ष म्हणजे आनंददर्शक, वा अगदी बरोबर आहे. विरोधदर्शक छे, छट हे अगदी बरोबर. समतिदर्शक अगे, अरे आहे का? नाही. बरोबर. समतिदर्शक कसं असतं? हा वगैरे, अच्छा, हा, हे जे शब्द आहेत संमती दाखवणे त्यासाठी हे वापरले जाणार आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. उत्तर येईल 4, आन्सर 4 असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषणे ढाळायचे. सगळ्यांना वाटेल हा क्रियाविशेषणाचा फरक आहे, पण क्रियाविशेषण नाही मित्रांनो. वाक्य पृथक्करण नावाचा एक टॉपिक आहे, पुढे जाऊन त्याच्यामध्ये आधारपूर्वक नावाचा भाग आहे. आधारपूर्वक म्हणजे अंतिम ठिकाण सूर्य ढगाआड लपला, हेच वाक्य याच्यामध्ये वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये. सूर्य ढगाआड लपला, ढगाआड लपला, कुठे, कोणत्या ठिकाणी, हे स्थळ दाखवतोय. ढगाआड लपला, स्थलवाचक. आधारपूर्वक वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण हे आधारपूर्वकाचं कार्य करते. हे वाक्य पृथक्करणाचा भाग आहे आणि ह्याचं उत्तर असणार आहे आधारपूर्वक. समजतंय? पुढचा बघा, कोणता शब्द? रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, असं आहे. पूर्ण वाचणं गरजेचं आहे. रेडा समानार्थी वाचलं, लगेच हल्ल्या लिहून आलं तर एक उत्तर जातो मित्रांनो. बघा, ह्याचं उत्तर येतं हल्ल्या, टोंगणा, म्हैस हे सर्व रेडासाठीच वापरले जातात. बैल हा शब्द त्यासाठी येईल का? नाही, अजिबात. म्हणून याचं उत्तर आहे बैल. पुढचा प्रश्न, वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय? आनंदाला पारावार न उरणे. विसंगत शोधायचे आपल्याला, म्हणजे 3 सेम आहेत आणि एक वेगळं आहे. आनंदाला पारावार न उरणे म्हणजे आनंद झालाय. आवाळ ठेंगणे होणे, अगदी बरोबर, सेमच आहे. आनंदाला पारावार उरणे, आवाळ ठेंगणं झाल्यागत वाटणे, अगदी बरोबर. पुढचं, आनंद गगनात मावेनासा होणे म्हणजे अगदी बरोबर. म्हणजे 3ही सेम आहेत. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काहीतरी मोठं पद मिळवणे असं अर्थ होतो, पण काहीतरी आनंद झाला याच्यातून काही व्यक्त होत नाही, म्हणून विसंगत हे 3 पर्याय वाटतोय. म्हणून उत्तर काय असायला पाहिजे? 3 असायला पाहिजे, पर्याय नंबर 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. कर्दन काळ, ह्याला काही ऑप्शन नाही मित्रांनो. हे अलंकारिक शब्द वाळंबे सरांच्या पुस्तकातून वाचून गेले पाहिजे. मी वाळंबे सरांचा का उच्चार करतोय की तिथूनच प्रश्न येतात. काही शिक्षकांनी जरी आपल्या माझ्याच नोट्स मधून आलेत वगैरे दावा ठोकत असतील तरी हे मला थोडंफार हास्यास्पद वाटतं, विद्यार्थी म्हणूनही शिक्षक म्हणूनही. त्याचं कारण असं की येणारे प्रश्न हे सरळ सरळ वाळंबे सरांच्या पुस्तकातून येतात आणि सर्व जे काही नोट्स निघतात त्याच पुस्तकातून निघतात. याचं उत्तर येईल 1, क्रूर आणि उग्र व्यक्ती. देवघर या शब्दाचे लिंग शोधा. आधीच आपण एक प्रश्न बघितलाय, कोणता? परभाषेतून आलेल्या शब्दाचं कुठलं लिंग आहे ते शोधा, असा एक प्रश्न बघितला होता. आता देवघर या शब्दाचं लिंग विचारलंय. हा शब्द आहे सामासिक शब्द मित्रांनो, सामासिक शब्द आहे. सामासिक शब्दाचं लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवतात. घर कुठल्या लिंगामध्ये येतं? नपुसकलिंगी, म्हणून पूर्ण शब्दच नपुसकलिंगी. उत्तर 2. पुढचं, गुरु या शब्दाचे अनेक वचन. मी शेम अनेक वचन शेम असणारे शब्द वर्गात लिहून दिलेलेच आहेत. गुरु या शब्दाचं अनेक वचन गुरुचे. पुढचं, हा प्रश्नाचा प्रकार हा
ऑनलाईनला येत होता. टीसीएसचे जे प्रश्नपत्रिका टीसीएसचे जे पेपर होतात त्यामध्ये येत होता. त्यामधलाच हा प्रकार उचलला त्याने. भाकर तुकडा याचं उत्तर येईल. पुढचं प्रखर. प्रखरच्या विरुद्ध साम्य आहे का? रागीट, शांत, अजिबात नाही. साधा प्रश्न, त्याचं उत्तर सौम्य. अशा पद्धतीने आपण एक एक पेपर म्हणजे आता जवळपास 101 पेपर होतील. सर्व प्रश्नाचे प्रश्न आणि त्याला जिथं जिथं गरजेचं वाटतंय मला तिथं थोडंफार मी स्पष्टीकरण देईल आणि जिथं गरजेचं नाही तिथं मी काही जास्त वेळ घेणार नाही. म्हणजे लेंदी मोठे मोठे व्हिडिओ होणार नाही त्याची काळजी घेईल. याचं कारण असं की परीक्षेच्या काळातही तुम्हाला फास्टमध्ये हे व्हिडिओ बघता आले पाहिजे, हा माझा हेतू आहे. आणि या ठिकाणी आपण थांबू. भेटूया पुढच्या जिल्ह्याच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.